नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड धारकांसाठी समोर आलेल्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। या अपडेटनुसार रेशन कार्डच्या वितरण व्यवस्थेत काही बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। विशेषतः पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्डवरील कोणत्या वस्तू मिळण्याची शक्यता आहे, कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकतो, केवायसी आणि आधार लिंकिंग काम महत्त्वाचे आहे, तसेच आर्थिक सहाय्याबाबत काय माहिती समोर आली आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आतापर्यंत रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला प्रामुख्याने गहू तांदूळ यांचेच वाटप केले जात होते। म्हणजे रेशन दुकानातून मुख्य अन्नधान्य म्हणून हे दोनच पदार्थ मिळत होते। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार 15 जुलै नंतर रेशन वितरण पद्धतीत काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या माहितीनुसार लाभार्थ्यांना पूर्वीपेक्षा चांगल्या दर्जाचा गहू आणि तांदूळ देण्यावर भर दिला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे। तसेच फक्त गहू आणि तांदूळ देण्याऐवजी घरातील रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काही जीवनावश्यक वस्तूही रेशन सोबत देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र ही माहिती सध्या उपलब्ध अपडेटवर आधारित आहे। याबाबतचा अधिकृत शासन निर्णय किंवा अंतिम अंमलबजावणी झाल्यानंतरच नेमकी माहिती स्पष्ट होईल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा लाभ नेमका कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी असू शकतो। समोर आलेल्या माहितीनुसार या अपडेटमध्ये फक्त 2 प्रकारच्या रेशन कार्डचा उल्लेख करण्यात आला आहे। पहिले म्हणजे पिवळे रेशन कार्ड आणि दुसरे म्हणजे केसरी रेशन कार्ड। म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। मात्र इतर प्रकारच्या रेशन कार्ड धारकांचा या अपडेटमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळे सध्या उपलब्ध माहितीनुसार ही माहिती प्रामुख्याने पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी सांगितली जात आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया या लाभासाठी कोणत्या पात्रता सांगण्यात आल्या आहेत। सर्वात पहिली अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। दुसरी अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तिसरी अट अशी सांगितली जात आहे की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असावे। याशिवाय तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच कुटुंबातील कोणताही सदस्य निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत नसावा, अशी ही अट नमूद करण्यात आली आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर या सर्व अटी पूर्ण करणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे। मित्रांनो, आता प्रश्न येतो की हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कामे आधी पूर्ण करावी लागतील। समोर आलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम तुमचे रेशन कार्ड अपडेट असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानंतर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असलेले असावे असेही नमूद करण्यात आले आहे। यासोबतच रेशन कार्डची केवायसी पूर्ण करणे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे। म्हणजेच रेशन कार्ड अपडेट, आधार लिंक आणि केवायसी ही तिन्ही कामे वेळेत पूर्ण असतील तर पुढे जारी होणाऱ्या लाभांचा फायदा घेणे सोपे होऊ शकते, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेशन सोबत कोणत्या 4 वस्तू मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार गहू आणि तांदळासोबत आणखी 4 जीवनावश्यक वस्तू देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे। या 4 वस्तूंमध्ये खाद्यतेल, साखर, विविध प्रकारच्या डाळी आणि मसाले यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे। म्हणजे जर हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाला तर लाभार्थ्यांना केवळ गहू आणि तांदूळच नाही तर दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तूही रेशन सोबत मिळू शकतात, अशी माहिती समोर आली आहे। मात्र या वस्तू 15 जुलै नंतर उपलब्ध होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याबाबतचा अंतिम निर्णय किंवा अधिकृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल। मित्रांनो, आता आर्थिक मदतीबाबत समोर आलेली माहिती समजून घेऊया। या अपडेटमध्ये काही रेशन कार्ड धारकांना आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। मात्र ही मदत सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे असे कुठेही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे। म्हणजे जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली असेल आणि तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबांना अन्नधान्याऐवजी आर्थिक सहाय्य दिले जाऊ शकते, अशी माहिती या अपडेटमध्ये सांगण्यात आली आहे। मात्र ही माहिती सध्या उपलब्ध दाव्यांवर आधारित आहे। याबाबतचा अधिकृत शासन निर्णय किंवा सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल। मित्रांनो, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न असेल की हा हप्ता
हा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार का? समोर आलेल्या माहितीनुसार काही लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया असू शकते, असा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे संबंधित लाभांचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अर्ज भरावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. मात्र हा अर्ज नेमका कुठे भरायचा, कोणत्या कार्यालयात भरायचा आणि ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाकडून अधिकृत सूचना किंवा सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यानंतरच अर्ज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती स्पष्ट होईल. मित्रांनो, आता जाणून घेऊया रेशन कार्डची केवायसी पूर्ण करणे इतके का महत्त्वाचे सांगितले जात आहे. या अपडेटमध्ये पुन्हा एकदा केवायसी वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. कारण जर तुमची रेशन कार्डची केवायसी पूर्ण असेल तर भविष्यात रेशनशी संबंधित लाभ मिळवताना अडचणी येण्याची शक्यता कमी होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना देखील केवायसी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नसेल त्यांनी ती वेळेत पूर्ण करून ठेवावी, असे या अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे. मित्रांनो, यासोबतच रेशन कार्डच्या केवायसीचा उपयोग इतर सरकारी योजनांसाठी देखील होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. काही योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मोफत शिलाईमध्ये मशीन योजना, सोलार योजना, विहीर योजना, गाय गोठा अनुदान योजना, घरकुल योजना, शेळी पालन योजना आणि पीठ गिरणी योजना यांचा समावेश आहे. म्हणजेच जर तुम्हाला भविष्यात अशा विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे रेशन कार्ड अपडेट असणे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे महत्त्वाचे ठरू शकते, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी आपली केवायसी पूर्ण आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्यावे. मित्रांनो, आता या संपूर्ण अपडेटचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. उपलब्ध माहितीनुसार 15 जुलै नंतर रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळासोबतच 4 जीवनावश्यक वस्तू मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गहू आणि तांदूळ देण्याबाबत ही माहिती समोर आली आहे. याशिवाय काही पात्र लाभार्थ्यांना आर्थिक स्वरूपात सहाय्य मिळण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. मात्र मित्रांनो, ही माहिती सध्या समोर आलेल्या अपडेटवर आधारित आहे. या सर्व गोष्टींची अंतिम अंमलबजावणी, पात्रता आणि लाभ कसा मिळणार याबाबत शासनाकडून अधिकृत शासन निर्णय किंवा आदेश जारी झाल्यानंतरच संपूर्ण माहिती स्पष्ट होईल. त्यामुळे अधिकृत अपडेट येईपर्यंत सर्वांनी याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये आपण रेशन कार्ड धारकांसाठी समोर आलेल्या महत्त्वाच्या माहितीकडे पाहिले. यामध्ये गहू आणि तांदळासोबत 4 जीवनावश्यक वस्तू मिळवण्याची शक्यता, रेशन कार्ड केवायसी प्रक्रिया, आधार लिंकिंग तसेच काही पात्र लाभार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्याबाबतची माहिती आपण समजून घेतली. मात्र मित्रांनो, या सर्व बाबींची अंतिम माहिती आणि अंमलबजावणी शासनाकडून अधिकृत आदेश किंवा शासन निर्णय जारी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या सरकारी योजना, रेशन कार्ड अपडेट, शेतकरी योजना आणि शासनाच्या नवीन निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.